बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज बीडच्या विशेष न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। मागची सुनावणी 3 जून रोजी झाली होती। यासाठी सरकारी वकील मागची सुनावणी 3 जून रोजी झाली होती। यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते। दरम्यान उज्ज्वल निकम यांच्याकडून आरोप निश्चिती करून घ्यावी असा अर्ज न्यायालयामध्ये सादर करण्यात आला होता। तर वाल्मिक कराडच्या वकिलाकडून अद्याप डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचं म्हणणं मांडण्यात आलंय। दरम्यान आज कराडच्या आरोप निश्चितीबाबत आणि डिजिटल एव्हिडन्स आरोपीच्या वकिलांना मिळण्यासंदर्भात युक्तिवाद होण्याची शक्यता आहे। विकास माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। विकास, आज कोर्टात काय काय होऊ शकतं? देशमुख हत्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये आज बीडच्या विशेष न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। साधारण 11 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे। मागील जी सुनावणी झालेली होती ती 3 जून रोजी झालेली होती आणि याच सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि आरोपीचे वकील जे आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले होते। दोन्ही पक्षामध्ये युक्तिवाद जो आहे तो दमदार झाला होता आणि अशामध्येच उज्ज्वल निकम यांच्याकडून अतिशय महत्वाचं म्हणणं जे आहे ते न्यायालयामध्ये मांडण्यात आलेलं होतं आणि ते म्हणजे होतं जी वाल्मिक कराड याच्याबाबत आरोप निश्चिती जी आहे ती करून घ्यावी, चार्ज फ्रेम जी आहे ती करून घ्यावी। मात्र या घटनेला जे आहे याला जो आहे तो विरोध आरोपीच्या वकिलांनी केलेला होता। त्याबरोबरच ते या संपूर्ण प्रकरणात डिजिटल एव्हिडन्स आहेत ते अद्याप प्राप्त झालेले नाहीयेत। ते डिजिटल एव्हिडन्स जे आहेत ते लवकरात लवकर आरोपीच्या वकिलांना मिळाले पाहिजेत अशी मागणी जी आहे ती म्हणणं जे आहे ते देखील मांडण्यात आलेलं होतं आणि या संपूर्ण घटनेवरती आज बीडच्या जिल्हा आणि विशेष सत्र न्यायालयामध्ये बरोबर, त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं त्याकडे लक्ष असेल। विकास, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी।